आता नागपूरच्या हिंगण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याची माहिती मिळते। हिंगणा नगरपंचायतचे 6 नगरसेवक आता नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। 6 देखील नगरसेवक आता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा इथे आहे। महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची यामुळे शक्यता वर्तवली जाते। नागपूरच्या राजकीय मैदानातून अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत आहेत। पराग, आता नागपूरच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। नक्कीच ज्या पद्धतीनं भाजपकडे खरं तर अगोदरच बहुमत आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार गटाचे 6 नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल झाले। त्यामुळे कुठेतरी त्यांचा भाजपला पाठिंबा आहे का, भाजपच्या गळाला लागली का, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे। खरं तर काँग्रेसचे जे उमेदवार आहे ते अतुल लोंढे आहे आणि त्यांनी कुठलाही प्रचार केला अशा पद्धतीचे दावे त्यांच्याकडून केले जे आहे भाजपकडून केले जात आहे। आम्हाला मतं पुढायची गरज अशा पद्धतीचे दावे केले आहे। मात्र कुठेतरी विरोधकांचे जे आहे नगरसेवक आहे ते नॉट रिचेबल होत असल्यामुळे शंका कुशंका वाढू लागलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसमध्ये किंवा महाविकास आघाडीचे अनेक नगरसेवक नॉट रिचेबल होत असताना एक भीती निर्माण झाल्याचे सुद्धा पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या चर्चा सुद्धा यामुळे रंगत आहे। त्यामुळे हे खरंच भाजपच्या गळाला लागले का ते मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। नक्कीच पराग, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।